आपण जरांगे यांना ऐकत होतो। 1994 सालचा GR रद्द करा अशा स्वरूपाची मागणी मुख्यतः त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते आणि प्रमुख मागणी जी समोर येते ती म्हणजे अण्णाव साधर्म्य किंवा अण्णाव एक असेल तर त्यांना कुणबीचा दाखला देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी ही जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली। स्वतः जरांगे पाटील औरंगाबादमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मनोज जरांगेजी, आपलं पुन्हा एकदा साम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद दादा। मनोजी, प्रश्न पडतोय की अण्णाव साधर्म्य जर असेल किंवा एकच अण्णावाची जर लोकच असतील तर त्यांना कुणबीचा दाखला देण्यात यावा, ओबीसीचा दाखला द्यावा अशा स्वरूपाची जी तुमची मागणी आहे ती प्रत्यक्षात कशी येणार? कारण अण्णाव सारखेच म्हणून कुणबीचा दाखला द्यायचा तर कसा द्यायचा हा प्रश्न तयार होतोय। नाही त्यात प्रश्नाचं काय, साधं गणित येते। कारण शेवटी काय की आम्ही आडनाव असणारे लोक आम्ही एक येत ना सगळे, त्यात वेगळं असण्याचं काय कारण? त्यात आता कोणी काय समज गैरसमज पसरायचा आहे त्याशी आम्हाला नाही देणं घेणं, आम्हाला त्या भानगडीत पडायचं पण नाही आहे। समान आडनाव असणारे आम्ही सगळे भावकी आहे, आमचं कुळ एक आहे, आमचे नातेसंबंध आहेत, आमचा व्यवसाय शेती आहे, आम्ही कुणबी आहेत, कुणबी आणि मराठा एकच आहे। आणि मराठवाड्यातला मराठा हा सगळा गॅजेटियरनं कुणबी दाखवला। मग आमची संख्या गेली कुठं? पूर्वी छत्रपती संभाजीनगर जालना हा एक होता, इथं 2.5 लाख कुणबी आहेत, कुठे गेले? 39% बीडमध्ये दाखवलेत, 100% मराठी, हे कुठे गेले? 1,23,000 दाखवलेत, जवळपास 1,54,000 नांदेडला दाखवलेत, हे कुठे गेले? धाराशिवला दाखवलेत,